संध्याकाळच्या सुमारास रानामाळातून दमून भागून आलेली मंडळी देवदर्शनासाठी गावच्या मध्यभागी असलेल्या मारुतीच्या देवळात गेली. तेव्हा त्यांना कुणी एक परका माणूस भुईवर झोपलेला आढळला. त्याच्या अंगावर असलेल्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. पाय धुळीनं माखले होते. दोन्ही कोपऱ्यांमध्ये डोके दाबून तो शांत झोपला होता. अंगावरच्या कपड्याखेरीज त्याच्यापाशी काहीही नव्हतं. पायात पायतन नव्हती की जवळ एखादं घोंगडं नव्हतं. जमलेल्या मंडळीतील एक जणानं त्याला पाहिलं आणि म्हटलं, कोण निजलं या ते? त्याची झोप इतकी गडद होती की 2-3 वेळा हाका मारल्या, खांद्याला धरून हलवलं तरी तो जागा झाला नाही. तेव्हा म्हातारा सोनार उठवणाऱ्याला म्हणाला, अरे का झोपमोड करताय त्याची? उठवणारा म्हणाला, माणूस परगावचा दिसतोय बाबा, चौकशी करायला पाहिजे. अरे जागा झाला म्हणजे करा की, तुम्हाला कोण नग म्हणतंय होय? दर्शनासाठी बाया माणसं येतील बामणाची, आणि हा असा निजला या अंधारात. तुम्ही असं कसं म्हणता? चौकशी केली पाहिजे की, उठवायला पाहिजे. अरे पर झोपलेल्याला उठवू नये, कुणीतरी माणूस ठेवायचं, आणि जागा झाल्यावर करा की वासपूस. पण तरण्या मंडळींना म्हाताऱ्या सोनाराचं सांगणं पटलं नाही. गावात अलीकडे चोऱ्या माऱ्या फार होत होत्या. नवखा माणूस पारखून घेणं भाग होतंच, नाहीतर फुकट दगा फटका व्हायचा. सोनाराला उडवून लावून पोरांनी त्या पाहुण्याला गदागदा हलवला. मोठमोठ्यानं हळा मारल्या, अय पाहुणं, हो जागा व्हा म्हणलं, जागा व्हा. बराच गोंधळ झाला. तेव्हा पाहुणा जागा झाला आणि उठून बसला. आजूबाजूला जमलेल्या पोरांकडे एका डोळ्यानं बघू लागला. पोरं म्हणाली, काय राव, झोप आहे का स्वांग? 4 घंटे झालं आम्ही हाळ्या मारून मारून दमलो, तरी तुम्ही आपलं गपच मेल्यावानी. यावर पाहुणा काहीच बोलला नाही. उशाचा पटका घेऊन नाकागळ्याला आलेला घाम पुसू लागला. दुखणे कर्यासारखा कणू लागला. पोरांनी विचारलं, कोण गाव? पाहुण्यानं सावकाशीनं उत्तर दिलं, लांबचा आहे मी. तरी पर नाव असेलच की गावाला? लांब तिकडं मैसुराकडं गाव आहे, सुमाशी. पोरांना भूगोल फारसा ठाऊक नव्हता, म्हणून गावची विशेष चिकित्सा झाली नाही. कुणीकडे निघालायचा? चाललोय आपला असंच पोटाच्या मागं. का बरं? दुष्काळ आहे का काय तिकडं? पोटानं मरायला लागलो तर काय करायचं आपल्या मुलकात राहून? नाव काय? हुसेन. आणि जात? आपली हीच की, मराठ्याची. मग नाव हे असं कसं बरं? आमच्याकडं वैदू महार लोकात असतं हे असलं नाव. पाहुणा म्हणाला, आमच्या मुलकात मराठ्यातही असतंय. अशी बोलाचाली झाली आणि पाहुणा पुन्हा मरगळून झोपला. पोरं म्हणाली, दमलं या वाटचालीनं, पोटाला बी मिळालं नसेल, पडू द्या आपलं निवांत, सकाळच्या पारी जाईल आपल्या वाटणं निघून. पण सकाळी पाहुणा निघून गेला नाही. देवळातच खुडूक कोंबडीसारखा बसून राहिला. संध्याकाळी देवळात उजेड नसल्यामुळं त्याचा चेहरा नीट दिसला नव्हता. तो आता दिसत होता. त्याची डोकी फार वाढली होती, दाढीही. चेहरा निब्बर होता. कपाळ व नाक यांच्या मानानं तोंड हनवटी लहान होती. कपाळ व नाक याच्या मानानं तोंड आणि हनवटी जरा लहान होती. हनवटी तर फार आत गेली होती. शिवाय एक डोळा पिचका होता आणि दातही थोडेसे पुढे होते. ऊन वर आल्यावर तो उठला आणि गावात भाकरी मागत हिंडू लागला. कुणी कोर नितकोर दिली आणि ती घेऊन ओढ्याकाठी गेला. भाकरी खाऊन वर गटागटा पाणी प्याला आणि पुन्हा जाऊन देवळात पडला. 4 दिवस त्याचा हा क्रम चालू राहिला. तेव्हा गावचा पाटील म्हणाला, अरे हातापायानं धड असून भाकरी मागून का खातोस? काय कामधंदा कर की. मालक, शेतकीतल्या कामधंद्याची माहिती मला नाही. दुसरं काय काम तुम्ही द्याल तर करीन की. शेतकीच्या कामाशिवाय खेड्यात काम कुठून मिळणार? पाटलानं आणि गावच्या 4 मंडळींनी विचार केला. गावात एकुलता एक गुरव होता. तो गाव सोडून आपल्या सासरूवाडीला जाऊन राहिला होता.
मारुतीच्या दिव्याची आणि पाण्याची व्यवस्था नीट होत नव्हती. तेव्हा पाटलानं पाहुण्याला विचारलं, देवाचं देऊळ सारवशील का? आणि वेळेवर दिवा आणि पाणी करशील का? करीन की मालक. मग कर आणि गावात पीठ मागून खा. पाहुणा गुरवकी करू लागला. सकाळच्या प्रहरी तो लवकर उठे, गावकऱ्यांनी दिलेल्या धोतर तांब्या घेऊन ओढ्यावर जाई, स्वच्छ आंघोळ करून देवाला पाणी घाली, हातात टोपलं घेऊन पीठ मागे. त्याची पीठ मागण्याची तराही वेगळी. न बोलता सवरता तो आपला घरासमोर उभा राही. जेव्हा कोणी बघे तेव्हा कळे की हा पीठ मागायला आला आहे. मग मुठभर पीठ त्याच्या टोपल्यात पडे. वाढणारी म्हणे, अरे गप उभा का राहतोस, हाय देत जा, आम्ही वळकावं कसं तू आलास हे. पण त्यानं आपला ठेका सोडला नाही. न बोलता तो पीठ गोळा करी. दोन्ही वेळेच्या जेवणापुरतं झालं की जास्ती घर मागत नसे. देवळाच्या पाठ भिंतीला आडोसा करून तिथं त्यानं आपलं बिऱ्हाड केलं होतं. 3 दगडाच्या चुलीवर 4 भाकरी भाजून तो त्या खाई. कालवण आहे नाही याची फिकीर करत नसे. दर शुक्रवारी देऊळ सारवत असे. संध्याकाळी गाभाऱ्यात दिवा लागायचा कधीही चुकून राहत नसे. आपलं काम बजावल्यावर गावात गटारण्या घालीत तो कधी हिंडत नसे. फारसा कधी कोणाशी बोलतही नसे. महिना 15 दिवस गेले आणि गावकऱ्यांना नव्या गुरुवाविषयी आदर वाटू लागला. दाढी वाढवलेला आणि कुणाशीही फारसा न बोलणारा हा माणूस खरोखरीच कुणीतरी देव माणूस असावा अशी बोलवा उठली. लोक त्याला बुवा म्हणून हाक मारू लागले. म्हातारा पाटील एकदा एकटाच घरी असताना बुवा पीठ मागायला गेला आणि टोपलीत पीठ पडलं तरी इकडं तिकडं रखा बघत राहिला. पाटलाला काही कळेच ना. बराच वेळ असा उभा राहिल्यावर बुवा पाटलाला म्हणाला, मला एकांती भेट. आणि काय कशासाठी हे न सांगता निघून गेला. पाटील मोठा बुचकळ्यात पडला. एकांती भेटण्यासारखं काय काम आहे या विलक्षण माणसाला, कसं काय गुपित आपल्याला सांगायचंय, आणि ते रात्रीचं का, एकांती का? तसं म्हटलं तर आत्ताही मी इथे एकटाच होतो. मग तो इथेच का बोलला नाही? आपला हा जुना पुराणा वाडा त्यानं असा रखा न्याहाळून का बघितला आणि कान का टवकारले? हे काय भानगड आहे? यात काही फसवाफसवी डावसाव तर नाही? पाटील हबकला, पण जिज्ञासाही दाबवता येईना. होय ना करता करता मध्यरात्रीचा उठून तो बुवाकडे गेला. भल्या मोठ्या लाकडाचा ओढका पेटवून बुवा शेकत बसला होता. त्यानं नुसती लंगोटी लावली होती आणि अंगावर गोधडी पांघरली होती. पाटील गेला आणि बसला तरी तो काही बोलला नाही. वर डोळा करून त्यानं त्याच्याकडे बघितलंही नाही. कसल्या तरी चिंतनात असल्यासारखा उगाच बसून राहिला होता. बाहेर गडद काळोख होता. थंडी अंगाचे चावे घेत होती. गाव गपगार होता. बराच वेळ बसला तरी बुवा बोलला नाही. तेव्हा जागच्या जागी चुळबुळ करीत पाटील हलक्या आवाजात म्हणाला, मला का बोलवलं होतं बुवा? बुवा भानावर आला. डोळ्यांची चमत्कारिक उघडझाप करीत त्यानं आपली दाढी गुंजारली आणि तो कुजबुजला, तुला इकडे येताना कुणी बघितलं का? नाही. मी बोलवलंय हे घरी बोललास का? बायकोपाशी पोरांपाशी? नाही. ठीक आहे. तुला एक गोष्ट सांगतो, ती खरी म्हणशील का? म्हणीन की. मारुतीरायाला साक्षी ठेवून सांगतो, ते नीट ध्यानात घे. हां. पाटील बसल्या बसल्याच पुढं सरकला आणि कान देऊन ऐकू लागला. अगदी हलक्या आवाजात बुवा म्हणाला, तुझ्या वाड्यात अपरंपार धन आहे. सोन्याची मोहरांनी भरलेली हंडी आहेत, रांजण आहेत. तुझ्या परसदारी त्या पेरूच्या झाडापासून विहिरीपर्यंत एक मोठा चर खणलाय. तो दगड चुन्यांनी बांधून घेतलाय. त्याच्यावर आडव्या पहारे टाकलेल्या आहेत आणि त्यांना साखळ दंड बांधून हे रांजण अधांतरी सोडलंय. पाटलाच्या छातीत कळ आली. त्याचं काळीज बेडकासारखं उड्या मारू लागलं.
तसल्या थंडीतही त्याच्या कपाळाला घाम आला. बुवाच्या या सांगण्यावर काही बोलणं त्याला सुधरेना. वरचेवर मागं पुढं बघत तो गप्पच राहिला. अंगावरची गोधडी सावरून बुवानं मांड मोडली आणि पुन्हा तो नागासारखा डुलत बोलू लागला. जेव्हा जेव्हा मी पीठ मागायला तुझ्या घरी येतो तेव्हा तेव्हा मला आवाज ऐकू येतो. पिंगळा बोलतो तसं ते बोलतं. मला विचारतं, मी येऊ का, मी येऊ का असं. हा, त्याशिवाय मी तुझ्यापाशी बोललो नसतो. आणि हे ध्यानात घे, ते धन तुला लाभण्यासारखंच आहे. पाटलाला वेड्यासारखं झालं. त्याचा बुवाच्या सांगण्यावर विश्वासच बसेना. म्हणजे बुवा खोटं बोलतो असं नव्हे, पण ते धन आपल्याला मिळणार ही गोष्टच त्याला पटेना. आपल्यासारख्या दळभद्र्याला हा सांठा कसा लाभणार? एवढं बलवत्तर नशीब आपल्याजवळ कुठून असणार? वाडा जुना पुराणा होता. पूर्वज मोठे तलवार बहादर होते. कधी कधी भिंती कानोड्यात हत्यारे पात्यारे निघत. वाड्याला खाली एक भुयारही होतं. वाड्यात अमाप धन असणं ही गोष्ट मुळीच अशक्य नव्हती, पण ते आपल्याला मिळणार. एक घुटका घेऊन पाटलानं विचारलं, खरं म्हणता होय बुवा? ते मला लाभल आणि सगळं? अरे हा, तुलाच लाभल. मी तुला ते मिळवून देईन. खरं म्हणता होय बुवा? तसं जर कराल ना तर त्यातला पाव हिस्सा तुम्हाला देईन. मारुतीची आण, मी लबाडी करणार नाही. पाटलाच्या या काकुतीच्या बोलण्यावर बुवा थोडका हसला आणि म्हणाला, देशील तेव्हा दे र, तूर्त तंबाखू तरी काढ. पाटलानं तत्परतेनं पिशवी काढून बुवाला चिमूट दिले. आपण खाल्ली. काही वेळ दोघंही गप्प झाले. इतका अपरंपार पैसा मिळाल्यावर पाटील फार बडा माणूस झाला. गावात त्यानं राजवाडा बांधला, आरसे महाल केला, उत्तम प्रतीचे घोडे ठेवले, नोकर चाकरांची रेलचेल केली. सोन्याच्या ताटात वाढलेली पंचपक्वानं तो चवीनं खाऊ लागला. तेव्हा रूपवान दासी त्याला वारा घालू लागल्या. मोत्याच्या तुरा लावलेला पागोटा घालून हातातली सोन्याची कडी वाजवीत तो घोड्यावरून निघाला. तेव्हा स्वारी बघण्यासाठी दारादारातून बायका उभ्या राहिल्या. त्यातली एक रूपवान बाई त्याला आवडली. तेव्हा शिपाई पाठवून त्यानं तिला वाड्यात आणवली आणि आपली पट्टराणी केली. तोंडातला गुळणा थुकून मिशा साफ करीत बुवा म्हणाला, पण त्या अगोदर तुला त्या धनाला खाजं द्यावं लागल. पाटील नंदी बैलासारखी मान हलवीत म्हणाला, हा तर त्या बगर ते कुठलं मिळालंय? आता काय काय करावं ते तुम्हीच सांगा, म्हणजे मी करायला मोकळा. बुवानं थोडका विचार केला आणि सांगितलं, एक अख्खी कोंबडी नुसती तळलेली, 12 चपात्या, लिंबू आणि दारूचा मोठा शिसा. रात्री परसदारी ठेव आणि गपगार झोप. उठ, मला आता झोप आली. उठ उठ. पाटलाला धुडकावून लावून बुवा मुरगाळून पडला. गोधडीत शिरला. फटाफटा जोडा वाजवीत अंधारातूनच पाटीलही वाड्यात आला आणि गपचीप झोपी गेला. उद्या रात्रीच्या खादाची व्यवस्था करण्याचं त्यानं निश्चित केलं. सकाळी उठून पाटलानं तालुक्याला माणूस धाडला आणि दारूचा शिसा आणला. घरातली कोंबडी सोडली आणि पाटलिनीकडून तळून घेतली. 12 चपात्या करून घेतल्या. त्याला चपचपीत तूप लावलं. पाटलीन म्हणाली, हे कशा पायी? कुणी अंमलदार येणार आहे का? तेव्हा पाटील तिच्यावर ओरडला, तू गप, कर म्हणल्यावर करावं, आगाऊ अक्कल दाखवू नये. बिचारी पाटलीन गप राहिली. सगळा माल मसाला करून तिनं रात्री जय्यत तयारी ठेवली. रात्री चांगला काळोख पडल्यावर बायकोला पोराला झोप लागल्याची खात्री करून पाटील उठला आणि खास परसदारी ठेवून गपचीप झोपला. दुसऱ्या दिवशी सगळं साहित्य नाहीसं झालं होतं. कोंबडीची हाडं किंवा मोकळी बाटली देखील राहिली नव्हती. पाटील मनी संतुष्ट झाला. म्हणाला, ठीक,
धनानं खास घेतलं. रात्री बुवाकडे येऊन त्यानं ही सगळी कथा त्याला सांगितली. तेव्हा बुवा म्हणाला, तुला धन मिळणार यात संशयच नाही. अधीरतेनं पाटलानं विचारलं, मग कुठं आणि कधी उकरू? थोड का थांब, आता उतावळा होऊ नकस. एवढ्यानं भागल नाही. हौसेला अजून 4 दिवस अवकाश आहे. तोपर्यंत खाजं तिथं ठेव आणि आणखी काही गोष्टी मला करायच्या आहेत. त्यासाठी 50 भर रुपये मला दे. पाटील मुळीच कुरकला नाही. घरातले 50 रुपये आणून त्यानं बुवाच्या हातावर ठेवले आणि औसेपर्यंत खास ठेवण्याचा नियम पाळू लागला. औसेच्या रात्री फावडं कुदळ घेऊन पाटील बुवाकडे गेला आणि म्हणाला, चला का मी एकटाच उकरू? ते का, मी येतो की बरोबर. हे बघ, बरोबर पेरूच्या झाडाखाली खोद. बराच खाली गेलास म्हणजे तुला एक भला मोठा नाग दिसल. नाग? हा नाग, पिवळा धमक आणि त्याच्या अंगाचा घमघमाट सुटेल. पर मग तो हात कसा लावू देईल पैक्याला? त्याची काळजी करू नकस, म्या बंदोबस्त केलाय. चल. औसेच्या अंधारातून बुवा आणि पाटील वाड्याच्या परसदारी गेले. पेरूच्या झाडाखाली येताच फावडं कुदळ खाली ठेवून पाटलानं काकडा पेटवला आणि मातीत पुरून ठेवला. धनाची जागा दाखवून बुवा म्हणाला, हाण कुदळ. धोतर खोचून पाटलानं कुदळ हाणली. काकडाच्या प्रकाशानं आणि कुदळीच्या आवाजानं पेरूवर बसलेली पाखरं अर्धवट जागी झाली आणि ओरडून फडफडली. पाटील सण कुदळ मारीत होता आणि बुवा फावड्यानं माती ओढीत होता. न बोलता सवरता त्याचं काम चाललं होतं. परसातल्या गवतातले किडे काकड्यावर झेपावत होते. ते जळत तेव्हा तट आवाज होई आणि जळका वास पाटलाच्या नाकपुडीत शिरले. कपाळावर आलेला घाम वरचेवर पुसून तो कुदळी मारीत होता. बुवा माती ओढत होता. आता खड्डा चांगला कमरे इतका झाला होता. आत उतरलेला पाटील घाव घालण्यासाठी वाकला म्हणजे वरून दिसत नव्हता. उलसर आणि कुवट वासाची माती, खडे याचा ढीग पडला होता. त्यात बुवा गुडघ्या इतका रुतला होता. एखाद वेळी कुदळ दगडावर जाई आणि खानकन आवाज येई. तेव्हा बुवा इशारा देई, सबूर सबूर, घाई कशा पायी. ओल्या मातीतून दानवी गोमी बाहेर पडत आणि पाटलाच्या उघड्या नडग्यावर चढत. तेव्हा तो जोरानं तंगड झाडी. असा प्रकार बराच वेळ चालला होता. बुवा एकाएकी म्हणाला, शाबास, वर ये वर ये. कुदळ थांबवून आणि खड्ड्यातून मान वर करून पाटील बघू लागला. तेव्हा बुवानं भला मोठा नाक शेपटाला धरून त्याच्या नाकासमोर आणला. पाटील भ्याला आणि भूक करून मागं सरला. तेव्हा बुवा म्हणाला, भिऊ नगस, मेलेला आहे. माझ्या मंत्रानं मी याला आतल्या आत मारला होता. उकरण्याच्या नादात तो तुझ्या कुदळीला अडकून वर आला आणि माझ्या फावड्याला लागला. बघितलास का, या धनाचा मालक राखणदार. आकारानं पिढरीसारखा असलेला तो प्रचंड नाग बुवानं डोक्याच्या वर हात करून लोंबकळत खाली सोडला तर त्याचं डोकं जमिनीवर विथभर लोळत होतं. बघ, मी सांगितलं त्याची प्रचिती आली का? पाटलानं ओकारार्थी मान हलवली. मग खोद, खाली धन आहेच बघ. पाटील खोदू लागला, पण तोपर्यंत भली पहाट झाली. माणसाचा सावट येऊ लागला. तेव्हा बुवा म्हणाला, आता पुरे कर, उद्या रात्री खोद. माझं काम संपलं, मी आता पुन्हा येणार नाही. तुझं तू काढ. आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी रात्री काकडा पेटवून पाटील एकटाच खोदू लागला, पण त्याला फार खोदावं लागलं नाही. आडव्या टाकलेल्या पहारीला साखळीनं बांधलेला रांजण त्याला लागला. काकडा जवळ करून पाटलानं झाकण उघडलं आणि आत पाहिलं. सगळा रांजण चिंध्यांनी भरला होता. जुन्या पाण्या, कुबट आणि मळक्या चिंध्यांनी. बुवा नाहीसा होऊन 4-8 रोज झाले होते.
संध्याकाळच्या वेळी मंडळी देवळात बसली होती. मुरा कुंभार म्हणाला, बुवा मोठा चमत्कारिकच माणूस होता. आला काय आणि गेला काय, कुणाला पुसलं नाही, विचारलं नाही. केव्हा आणि कुठं गेला राम जाणे. म्हातारा सोनार म्हणाला, पण तो का साधा सुद्धा माणूस नव्हता बघा, ज्ञान योगी असला पाहिजे. भगा शिंपी म्हणाला, असल बाबा, जायच्या अगोदर 8-4 रोज माझ्याकडं आला आणि भला मोठ्या बोचक्यात जुन्या फाटक्या चिंध्या घेऊन गेला. तळखड्याला टेकून बसलेला पाटील एकाएकी दबकला. खरं म्हणतोस का बघा, चिंध्या तुझ्याकडनं घेतल्या होय? हा तर खोटं कशा पायी सांगू. भुरा कुंभाराला ही एकाएकी आठवण झाली. हा, माझ्याजवळनं सुद्धा एक जुना रांजण घेऊन गेला एकदा. मोठा चमत्कारिक माणूस. मी विचारलं, हे कशाला बुवा? तर काहीच बोलला नाही. पलीकडे बसलेला रामामाळी सावरून पुढं आला आणि त्यानं आपला अनुभव सांगितला. आमच्या मळ्यात आम्ही नाग मारला एक भला मोठा, तर तो सुद्धा बुवानं मागून नेला. काय केलं त्याचं कुणाला ठावं, औषध पाण्यासाठी नेला म्हणावं का काय बरं. पाटील हे सगळं ऐकून काळा ठिक्कार पडला. बुवा गेला तरी तो अजून रात्री अपरात्री उठून परत उकरीत होता. धन जागा बदलतं म्हणून ठिकठिकाणी खड्डे घेत होता. घाबऱ्या आवाजात त्यानं रामाला विचारलं, किती दिवस झालं या गोष्टीला रामा? रामा म्हणाला, झाला असतील 8-12 दिवस.